नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या 3 अशा महान सुपुत्रांच्या अमर बलिदानाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यांनी हसत हसत मृत्यूला कवटाळलं. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. इन्क्लाब जिंदाबाद ही फक्त एक घोषणा नव्हती, हा त्या पिढीचा बुलंद आवाज होता, ज्यांना मृत्यूचीही पर्वा नव्हती. चला तर मग या आवाजामागची संपूर्ण कहाणी आज आपण जाणून घेऊया. तारीख होती 23 मार्च 1931. ठिकाण लाहोरचा तुरुंग. 3 तरुण हसत हसत फासाच्या तख्ताकडे चालले होते. चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही, जणू काही उत्सवाला चाललेत. पण कोण होते हे निर्भय तरुण, आणि ते तिथे का होते? ह्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज शोधायची आहेत. तर आजच्या आपल्या या भागात आपण पाहणार आहोत या थोर हुतात्म्यांबद्दल. त्यांच्या कार्यामागे नेमकी प्रेरणा काय होती? लाहोरमध्ये घडलेली ती गोळीबाराची घटना, त्यांची विचारसरणी काय होती, त्यांचं ते अमर बलिदान आणि अर्थातच आजही जिवंत असलेला त्यांचा तो अजरामर वारसा. तर सुरुवात करूया त्या ठिणगीपासून. म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या क्रांतीमागे एक ठिणगी असते, आणि या क्रांतिकारकांच्या बाबतीत ती ठिणगी होती एका महान नेत्याच्या मृत्यूची. तर गोष्ट आहे 1928 सालची. लाहोरमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात प्रचंड आंदोलनं पेटली होती, आणि इथेच एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, स्कॉटने, आंदोलकांवर निर्दयी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. या लाठीमारामध्ये देशाचे महान नेते लाला लजपतराय इतके गंभीर जखमी झाले की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ह्या घटनेने अख्खा देश हादरला, आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी शपथ घेतली, या अपमानाचा, या हत्येचा बदला घ्यायचाच. आणि ह्याच बदल्याच्या आगीतून घडली ती ऐतिहासिक घटना, एक असा गोळीबार ज्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलून टाकली. 17 डिसेंबर 1928. क्रांतिकारकांनी आपला प्लॅन तयार ठेवला होता. पोलीस कचेरीतून एक अधिकारी बाहेर आला, आणि क्षणार्धात राजगुरूंनी पहिली गोळी झाडली. त्यांच्या पाठोपाठ भगतसिंगांनीही गोळ्या झाडल्या. मिशन यशस्वी झालं असं वाटत असतानाच एक मोठी चूक लक्षात आली. मारला गेलेला अधिकारी स्कॉट नव्हता, तो होता त्याचा असिस्टंट सॉन्डर्स, आणि ह्या एका चुकीचे परिणाम खूप दूरगामी होणार होते. पण थांबा, हे कृत्य करणारे फक्त बदल्याच्या भावनेने पेटलेले तरुण नव्हते, अजिबात नाही. त्यांच्याकडे एका नव्या स्वतंत्र भारताची, एका नव्या समाजाची एक स्पष्ट दृष्टी होती. चला, ओळख करून घेऊया या क्रांतीमागील विचारांची आणि त्या चेहऱ्यांची. तर या क्रांतीचे 3 मुख्य स्तंभ. पहिले भगतसिंग, पंजाबच्या बंगा गावचे. दुसरे आपले शिवराम राजगुरू, महाराष्ट्रातल्या खेडचे. आणि तिसरे सुखदेव थापर, लुधियाणाचे. बघा, देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे तरुण एकाच ध्येयाने एकत्र आले होते, स्वातंत्र्याची मशाल पेटवण्यासाठी. आणि त्यांचं ध्येय, खास करून भगतसिंग आणि सुखदेव यांनी स्थापन केलेल्या नौजवान भारत सभेचं ध्येय, हे फक्त इंग्रजांना देशाबाहेर काढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यांची दृष्टी खूप पुढची होती. त्यांना तरुणांना स्वातंत्र्याच्या लढ्यात आणायचं होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजात एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा होता. म्हणजे काय? तर अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी परंपरा या सगळ्याला आव्हान द्यायचं होतं. जातीयतेच्या विरोधात उभं राहायचं होतं. अस्पृश्यता संपवायची होती, आणि एक असा समाज घडवायचा होता जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. खरं तर ही फक्त स्वातंत्र्याची लढाई नव्हतीच, ही एका नव्या प्रगत भारताच्या निर्मितीची लढाई होती. सँडर्सच्या हत्येनंतर इंग्रज सरकारचा फास आता ह्या क्रांतिकारकांच्या भोवती आवळू लागला. अटकेचं सत्र सुरू झालं, आणि या सत्राचा शेवट झाला तो त्यांच्या अमर बलिदानाने. सँडर्सच्या हत्येने अख्खं ब्रिटिश साम्राज्य हादरून गेलं होतं. देशभरात क्रांतिकारकांना पकडण्यासाठी एक मोठं धाडस सत्रच सुरू झालं. आणि याच दरम्यान 30 सप्टेंबर 1929ला राजगुरूंना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या, आणि मग सुरू झाला तो खुनाचा प्रदीर्घ ऐतिहासिक खटला. आणि याच खटल्यादरम्यान इंग्रजांनी एक डाव टाकला. त्यांनी सुखदेव यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. तुम्ही सरकारचे साक्षीदार बना, तुमच्या मित्रांच्या विरोधात साक्ष द्या, आणि तुमची शिक्षा कमी केली जाईल. केवढं मोठं आमिष होतं हे! पण आपल्या सहकाऱ्यांशी गद्दारी करण्याचा विचारही सुखदेव यांच्या मनाला शिवला नाही. त्यांनी तो प्रस्ताव इतक्या बाणेदारपणे धुडकावला की इंग्रजही चक्रावले. यातूनच दिसतं त्यांचं असीम धैर्य आणि आपल्या ध्येयावरची ती अविचल निष्ठा. आणि अखेर तो दिवस आला. 23 मार्च 1931. लाहोरचं तुरुंग.
संध्याकाळचे बरोबर 7:33. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी तुरुंगाच्या भिंती हादरत होत्या आणि याच घोषणा देत या तिन्ही भारतपुत्रांनी हसत हसत फासाला आपलंसं केलं. त्यांचं शरीर जरी नश्वर होतं तरी त्यांचे विचार, त्यांचं बलिदान आजही अजरामर आहे. चला पाहूया त्यांचा हा महान वारसा आपण कसा जपला आहे. या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी त्यांच्या जन्मगावांना त्यांचं नाव देण्यात आलं. राजगुरूंचं जन्मगाव जे पूर्वी खेड होतं ते आज राजगुरुनगर म्हणून ओळखलं जातं. तर लुधियानामध्ये एका शाळेला सुखदेव थापर यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. इतकंच नाही तर पंजाबमध्ये हुसेनीवाला इथं सतलज नदीच्या काठावर ज्या पवित्र भूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते तिथे आज ह्या तिन्ही वीरांचं एक भव्य स्मारक उभं आहे. आणि यातली एक खास गोष्ट माहितीये का? फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानात गेला होता, पण भारत सरकारने खास जमीन देऊन ही भूमी परत मिळवली फक्त या स्मारकासाठी. हा आहे आपल्या वीरांचा खरा सन्मान. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांचं बलिदान फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हतं, ते होतं सामाजिक न्यायासाठी, समानतेसाठी आणि एका विज्ञानवादी प्रगत विचारांचा समाजासाठी. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण या इतिहासाकडे पाहतो तेव्हा एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा की या महान हुतात्म्यांचं बलिदान आणि त्यांची ही आदर्श तत्त्व आज आपल्यासाठी नेमका काय अर्थ ठेवतात.